नमस्कार. देव. देवाचे कुठलेही स्वरूप आपण आपल्या डोळ्यासमोर आणले तरी आपल्या मनाला किती शांतता मिळते ना. आणि मग याकरता मंदिरातच असलो पाहिजे असे अजिबात नाही. घरी कधीही देवाचा विचार मनात आणला तरी तीच शांतता आपल्याला मिळते. आणि ईश्वराचेच हे विचार मी माझ्या आजच्या या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलाय. कवितेचे नाव आहे आराध्य. ओढ लागली जीवा हरिदर्शनाची, ओढ लागली जीवा हरिदर्शनाची, येरे येरे पांडुरंगा अम्मुच्याही दारी. कर अम्मुचे निर्मळ पाय तुझे धुता, कर अम्मुचे निर्मळ पाय तुझे धुता, वाणी होई शुद्ध गुण तुझे गाता. दुःख उन्हा परी सदा डोक्यावर राही, दुःख उन्हा परी सदा डोक्यावर राही, तुझ्या कृपेचे छत्र धग कमी होई. नात लग सखे सारे असे सभोवती, नात लग सखे सारे असे सभोवती, दूर तुझा प्रकाश आस जीवनासी. इहलोकी दंगलो रे कळे माया जाल, इहलोकी दंगलो रे कळे माया जाल, कृष्ण हवा परी येथ प्रत्येक अर्जुनास. वासरू मायेविन भरकट जाई, वासरू मायेविन भरकट जाई, भवसागरात नौका लाव तू किनारी. पैल तीर दिसे दूर मार्ग खडतर, पैल तीर दिसे दूर मार्ग खडतर, चालता दे आधार पकडून हात. देहाचा हो दीप ओवाळण्या तुझ, देहाचा हो दीप ओवाळण्या तुझ, अंधारल्या आयुष्यात भक्तीचा प्रकाश, अंधारल्या आयुष्यात भक्तीचा प्रकाश. पांडुरंग पांडुरंग काय हवे अजून, पांडुरंग पांडुरंग काय हवे अजून, स्थिरावला वाटे आज जीवनाचा प्रवास. सुख आता तुझ्या सवे तूच आता साध्य, सुख आता तुझ्या सवे तूच आता साध्य, जन्म एक आराधना तूच रे आराध्य, जन्म एक आराधना तूच रे आराध्य. मी आशा करतो की ही कविता तुम्हाला नक्की आवडेल आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवनवीन कविता मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. धन्यवाद.